पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा। 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे। चिंचवडगाव येथील श्री मोरया गोसावी क्रीडा संकुलावर 6 आणि 7 जानेवारी 2024 दरम्यान या नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून येथील मुख्य सभामंडपाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे। नाट्य संमेलनाचे आयोजक हबा मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी.डी. पाटील, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे कार्याध्यक्ष राजेश कुमार साकला आणि उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उद्योजक राजेंद्र जैन, उपायुक्त क्रीडा विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचे मिनीनाथ दंडवते, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्वीय सहाय्यक विकास पाटील, नाट्य संमेलनाचे मुख्य नेपथ्यकर श्याम भूतकर, सुदाम परब, संतोष पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी मुख्य सभामंडपाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला। मुख्य सभामंडपाच्या तयारीविषयी माहिती देताना नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर म्हणाले, संपूर्ण मैदानावर तब्बल 65,000 स्क्वेअर फुटांचा मांडव नाट्य संमेलनासाठी घालण्यात आला असून यामध्ये 5,000 रसिक प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे। नाट्य संमेलनात 2 दिवसात भरगच्च कार्यक्रम असल्याने कलाकारांच्या सोयीसाठी 5 ग्रीन रूम, 1 वातानुकूलित VIP रूम तयार करण्यात आले आहेत। तसेच सभा मंडपात LED स्क्रीन लावण्यात येणार आहे। मुख्य सभा मंडपाला सूर्यमाला सभामंडप असे नाव देण्यात आले असून रंगमंचाला आद्य नाटककार कैलासवासी विष्णुदास भावे रंगमंच असे नाव देण्यात आले आहे। तर प्रवेशद्वाराला पैलवान क्रांतीवीर चाफेकर बंधू प्रवेशद्वार आणि महान साधू मोरया गोसावी प्रवेशद्वार अशी नावे देण्यात आली आहे। नाट्य संमेलनाच्या तयारीविषयी समाधान व्यक्त करताना डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी.डी. पाटील म्हणाले, ज्याप्रमाणे नाट्य रसिकांना या 100व्या नाट्य संमेलनासाठी उत्सुकता आहे तसेच आम्ही देखील उत्सुक आहोत। याच उद्योग नगरीत आम्ही 2016 मध्ये 89वे साहित्य संमेलन घेतल्यामुळे आयोजनासाठी किती कष्ट घ्यावे लागतात याची आम्हाला कल्पना आहे। भाऊसाहेबांनी ही सगळी तयारी अगदी कमी वेळात केली। शिवाय प्रत्येक कामासाठी योग्य व्यक्तींची निवड करणे हे भाऊसाहेबांचे वैशिष्ट्य आहे। यामुळे त्यांनी नाट्य संमेलनाच्या सजावटीची जबाबदारी राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त कला दिग्दर्शक श्याम भूतकर यांची निवड केली। शिवाय पिंपरीत झालेल्या 79व्या नाट्य संमेलनाचा मांडव ज्यांनी घातला होता त्यांनी 100व्या नाट्य संमेलनाचा मांडव घातला आहे। तसेच मुख्य सभामंडपात आजवर झालेल्या 99 नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांचे फोटो लावण्यात आले आहेत। नाट्य संमेलनाच्या प्रत्येक बाबीमध्ये वैविध्य आणण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे। त्यामुळे हे 100वे नाट्य संमेलन ऐतिहासिक ठरेल याविषयी काही शंका नाही। बाकी तुम्ही सांग विषय सुरुवात करा तुम्ही। या ठिकाणी आपण पाहतच आहात की आता अंतिम टप्प्यामध्ये संमेलनाची संपूर्ण तयारी आलेली आहे आणि ही तयारी बघण्यासाठी त्यांच्या सहमतीने आम्ही संमेलन बरोबर करीत आहोत। डी.वाय. पाटील ते कुलपती पी.डी. पाटील साहेब स्वतः सर्व पाहणी करण्यासाठी ते आज आपले या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा दृष्टिकोनच तो होता की साहित्य संमेलनाच्या माध्यमातून त्यांची वाटचाल सुरू झाल्यानं त्यांना बारकावे या ठिकाणचे बऱ्यापैकी माहीत असल्या कारणानं स्वतः त्यांनी आज भेट देऊन पाहणी केली आणि काही छोट्या मोठ्या गोष्टी एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये राहत असतात, पण इतर सगळे कृष्णकुमारजी गोयल असतील, आमचे राजाभाऊ साकला असतील, ही सर्व मंडळी असे अनेक कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून यापूर्वी झालेले असल्या कारणानं छोटी देखील चूक आम्ही न होऊन देण्याच्या प्रयत्नात आहोत आणि निश्चितपणे आपल्या कॅमेऱ्याने देखील टिकलं असेल किंवा एखादी उणीव राहू शकते, त्या कॅमेऱ्यात ते दिसू शकते, ती देखील आम्हाला आपण आपल्या रूपानं सांगावं। म्हणून मी आता या तयारी कशी वाटते तयारी म्हणजे आमचे वरिष्ठ म्हणून पाहण्यासाठी आलेले होते त्यांना विचारा त्यांना कशी तयारी वाटली। नमस्कार। 100वे नाट्य संमेलन आहे। जशी त्याची उत्सुकता तुम्हा लोकांना आहे तशी आम्हालाही अपार आहे आणि त्या उत्सुकतेपोटी आम्ही आज हे पाहायला आलो की कशी तयारी चाललेली आहे। कारण मी 89वे साहित्य संमेलन घेतल्यामुळं किती कष्ट घ्यावे लागतात याचा मला अनुभव असल्यामुळं मग भाऊसाहेबांनी किती पद तयार केली आणि भाऊसाहेबांनी तर खरोखरच
भाऊसाहेबांचं एक मला अतिशय चांगलं वाटलं की योग्य माणसाची योग्य निवड. म्हणजे राजकारणी माणसाचं हे वैशिष्ट्य आहे, पण कलाकारी माणसाचं सुद्धा हे वैशिष्ट्य असावं, जेणेकरून आता या ठिकाणी त्यांनी भूतकरांसारखं जे व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी या नाट्य संमेलनामध्ये नाट्य परिषदेमध्ये गेली 40 वर्ष काम केलेलं आहे, त्यामुळे योग्य ठिकाणी योग्य माणूस नेमायचा हे भाऊसाहेबांचं वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे ज्यांना त्यांनी मांडव दिला ती व्यक्ती सुद्धा अगदी थोर आहे. त्यांचे अनुभव त्यांनी सांगितले. 99 साली जे 79 साहित्य संमेलन झालं आणि आता जे 100 साहित्य संमेलन होतंय, ते दोन्ही मांडव तेच घालतायत आणि त्यांनी अप्रतिम असं उभं केलेलं आहे. यात आश्चर्य असं आहे, भूतकारांनी जे अनुभव आहेत त्यांना नाट्य संमेलनातले किंवा नाट्य परिषदेतले, ते आपल्या स्वतःशी बाळगून त्यांनी 100 फोटो माजी अध्यक्ष म्हणजे आत्ताच्या अध्यक्षासकट सर्व अध्यक्षांचे फोटो लावले. म्हणजे हा पहिल्यांदा प्रयोग होता आणि त्यामुळे प्रेक्षकांना, येणाऱ्या मीडियाला सुद्धा एक वैभवपूर्ण असं हे नाट्य संमेलन वाटणार आहे. दुसरं स्टेजची अरेंजमेंट पाहिली, एक मोठं स्टेज, एक खाली छोटं स्टेज आहे. म्हणजे विविधता त्यांनी प्रत्येक ठिकाणी ठेवलेली आहे. तसंच VIP रूम ही सुद्धा वेगळी काढून कसं त्या पाहुण्यांना कमीत कमी चालता यावं आणि त्यात VIP रूम पण जाता यावं, ती सोय व्यवस्था अगदी चोख ठेवली. भाऊसाहेब नशिबाने, भाऊसाहेबांना जागाही चांगली, योग्य आणि चांगली मिळालेली आहे. तेव्हा पिंपरी चिंचवडचं हे होणारं नाट्य संमेलन हे ऐतिहासिक होणार आहे आणि परत कधी होईल असं मला वाटत नाही. इतकी तयारी भाऊसाहेबांनी केलेली आहे. तेव्हा मी भाऊसाहेबांचं, कृष्णकुमार गोयलांचं आणि राजेश सांकलांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी जवळजवळ आता 27 वर्ष ते या क्षेत्रात आहेत आणि मला अतिशय आनंद वाटतो. इतकी कंटिन्युअसली तिघे एकत्र असून त्यांनी कधी एकमेकांची साथ सोडली नाही आणि आता यावेळेला 100 मिळाले हे खरोखरच मोरया गोसावी यांना प्रसन्न झालेलं आहे. आणि मी एवढंच बोलून 2 शब्द संपवतो. नमस्कार. पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.